नमस्कार मंडळी, दिव्याज किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत कांदा, टमाटा आणि हिरवी मिरची यांचा एकदम झणझणीत असा ठेचा। चला तर मग सुरुवात करूया। मी येथे घेतल्या आहेत कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या। तुम्ही तिखट खाणारे असाल तर जरा जास्त तिखट मिरच्या वापरू शकतात। मिरच्या धुवून पुसून घेतल्या आहेत। आता त्यात घालण्यासाठी बारीक चिरलेला कांदा, टमाटा आणि थोडं लसूण घेतलं आहे। मिरच्या कापण्यासाठी मी कात्री वापरते, त्यामुळे हात तिखट होत नाही। तुम्ही एकदा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा, खूपच सोपं जातं। आता पॅनमध्ये थोडं तेल गरम करून त्यात मिरच्या टाकून मंद आचेवर तळून घ्या। मग झाकण ठेवून थोडं वाफवून घ्या। आपण सर्वांनी वेगवेगळ्या प्रकारचे ठेचे खाल्ले असेल, पण ही रेसिपी थोडी हटके आणि खास आहे। मिरच्या तळून झाल्यावर त्या प्लेटमध्ये काढा आणि थोडं थंड होऊ द्या। मी आशा करते की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल, पण त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। त्या मिरच्यांमध्ये आता लसूण आणि थोडं मीठ घालून ठेचा वाटून घ्या। ठेचा जास्त बारीकही वाटू नका। आता दुसऱ्या कढईत तेल गरम करून त्यात कांदा आणि टमाटा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या। त्यात वाटलेला ठेचा मिसळा आणि थोडं वरून मीठ टाका। आता झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर शिजू द्या। शेवटी त्यात शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर घालून मस्त एकत्र करा। अजून 1 ते 2 मिनिटं गॅसवर वाफवू द्या। चला तर मंडळी, तयार आहे आपला नवीन झणझणीत कांदा टमाटा ठेचा। अगदी चपातीसोबत किंवा भाकरीसोबत किंवा पराठ्यांसोबत एकदम मस्त चवीला लागतो। तुम्ही हा ठेचा नक्की ट्राय करून बघा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा वाटला। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।